सर तुम्ही कुंकळे मतदारसंघाक डेव्हलपमेंटाच्या बाबतीत खंयची दृष्टिकोनांतल्यान पळयता? कितें आहा जेन्ना कुंकळचो आमदार बाब जोकी मालेमा आहलो त्या वेळार 2002 to 2012 वॉज अ गोल्डन पिरियड with regards to development, and from 12 to 22 was a dark period because जे प्रोजेक्ट बारीकशे त्या वेळार जे बांदलेले तेजे डेव्हलपमेंट जावं मेंटेनन्स कांय जायना आहलें. आज बारीकसाणीन जरी तो चयला जेन्ना आमी आमदार जाले कुंकोलीम म्युनिसिपल एरियान जे ग्राउंडाचें काम इट इज ऑलरेडी बीन रेनोवेटेड. आयच्या दिसाक आमी पिचीचेंय थिंगा ऑलमोस्ट फावंडेशन घातलेलें आहा. आमचे हॉल हे सगळे रेनोवेट करपाक चिफ्टन मेमोरियल हें म्हाका दिसता खूब गरजेची वस्त आहली. तेजें रेनोवेशनाचें काम ऑलमोस्ट 2 crores हो टेंडर जावपाचो आहा. फ्रीडम फायटर पार्क तेजे भायर म्युनिसिपॅलिटी हॉल हे सगळे आमी रिइन्स्टेट करतले. आज खास करून कुंकळच्या भागांत एक अर्बन हेल्थ सेंटर जाय आशिल्ली. तें अर्बन हेल्थ सेंटर इज इन द पायपलायन आनी बस स्टॉपा ऑपोजीट एक बरें अर्बन हेल्थ सेंटर. ज्या अर्बन हेल्थ सेंटर इट इज गोइंग टू केटर, इट इज गोइंग टू बी अ 20 bedded अर्बन हेल्थ सेंटर. सगळी सुविधा आसतली कित्याक त्या भागांत ऑलमोस्ट 30,000 फ्लोटींग पॉप्युलेशन आहा. सो दुसरे पंचायत भागांत विथ रिगार्ड्स टू हेरिटेज विलेज म्हणून आमी चांदोर केली. आमची हेरिटेज राखपाक ज्या पद्दतीन आज गोंयभर जागे सगळे हिंगताय दिल्लीचे मनीस, ही हेरिटेज आमची राखपाक जाय. आमचे गिरदोलीच्या भागांत वी हॅव प्रपोज्ड अ म्युनिसिपॅलिटी पंचायत हॉल, अ कम्युनिटी हॉल विच इज गोइंग टू बी टेंडर्ड शॉर्टली. रिगार्ड्स टू पारोडा आमी पारोडाच्या भागांत ऑल्सो पंचायत आणि संस्कृती भवन हेय इन द नेक्स्ट 1.5 months वी वील टेंडर दीस. गिरदोलीच्या भागांत वी हॅव प्रपोज्ड अ न्यू रोड. आमच्या म्हाकाजानच्या अ न्यू ग्राउंड तेजेंय काम आमी ताबडतोब ह्या बजेट सेशनाक प्रोविजन आमी मुखेलमंत्री लागीं सांगलां की हें तेमी करपाक जाय. आज आमच्या म्हाकाजानच्या गांवांत जावं हो ग्राउंड म्हाका दिसता विदीन द नेक्स्ट 1 year यू वील सी अ ह्यूज फेसलिफ्ट. दीस वर्क वील बी स्टार्टेड. खास करून आमचे सरपंचाचे जो एक फुटबॉलाचो मोगी आनीक हिंगा सारकी फेसिलिटी आसूंक नाहली. एक बरें एक मार्केट बारीकशें कॉम्प्लेक्स हिंगा बांदपाचे जो प्रयत्न जाता. रोड इन्फ्रास्ट्रक्चर आय एम कॉन्फिडंट बाय द एंड ऑफ दीस year 80% ऑफ द रोड्स वील बी टार्ड इन माय कॉन्स्टिट्युएन्सी. सो हे सगळे जरी तर चयल्यार दीस वर I thank the engineers. It is not easy. They are present here. We put a lot of pressure on them, but they have done it. I thank the power minister for understanding the grievances with regards to the power infrastructure today in Kunkolim constituency. It is my duty to highlight these issues in front of the government. आनीक म्हाका खात्री आहा जे हांव सदांच म्हणटा बाब जोकी मालेमाले एक स्वप्न आशिल्लें की कुंकोलीम कॉन्स्टिट्युएन्सी शूड बी अ मॉडल टावन. वी आर हेडिंग टुवर्ड्स दॅट. एंड म्हाका खात्री आहा की एक वाड्यांनी बारीक बारीक अंडर MLA लेड आय हॅव टेकन ऑलमोस्ट 27 प्रोजेक्ट्स बारीक बारीक. वी हॅव रेनोवेटेड द कब्रस्तान वॉल थिंगा बांदलेलें आहा. सेवरल प्लेसीस, सेवरल टेम्पल, महालक्ष्मी देवळाचें काम आमी घेतलेलें आहा. सेवरल चॅपल्स वी हॅव टेकन. सो वॉट एवर जस्टीस नीड्स टू बी डन इन वॉट एवर वे एज एन MLA it is my duty to highlight these issues and get this work done. सर तुम्ही ऑपोजिशन लिडर म्हणजे जेन्ना आसा पळयता तुमी गोंय हे रायट ट्रॅकाचेर वयता दिसता तुमकां? गोंयांत आनी सद्या चलता ते फक्त रेकलेस सेल ऑफ लँड आनी गांजा. दिस इज वॉट इज हॅपनिंग. द यूथ हॅव इट इज वन ऑफ द हायेस्ट अनएम्प्लॉयड स्टेट्स इन द कंट्री. and he certificate is been given to this double engine by the Niti Aayog, by the engine je pade ha. With regards to budget and je maka dista Goyan, there is absolutely no provision for anything. The way tourism is going, especially North Goa, the way the law and order situation is failing. Law and order situation was never like this. Today everything in Goa is for sale. You go to beach shack, everything third parties shacks are given to North Indians. So Goinkar but original amke Goinkar hai. Why are they doing it? There has to be a reason for it. Why are our youth going into drugs? Drugs हे गांजा आणि सगळे पड हे सगळे जाता हे सगळे पहिले फकत बिचीचेर दिसताले. आज प्रत्येक वाठारांनी हे दिसता. हे जावपाचे कारण इज बिकॉज ऑफ द अनएम्प्लॉयमेंट जे गोंयांत आहा. हायस्ट भुरगे माय पाय भुरग्यांक शिकयताय, बरे डॉक्टर जाताय, इंजिनियर जाताय, नो जॉब. You see, for a post last week I heard that there were 10,000 applications
for only 30-40 posts. So this shows that there is a failure in terms of policy making, there is a failure in terms of saving our lands, there is a failure in possibly unemployment sector, and this government is obrigado for this.